नमस्कार, NDTV मराठीच्या या सरकार या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। आता मी भारतीय जनता पक्षाच्या मुंबईतल्या प्रदेश कार्यालयाच्या बाहेर उभा आहे। माझ्यासोबत रावसाहेब दानवे आहेत। रावसाहेब दानवे यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते 5 वेळा जालन्यामधून खासदार राहिलेले आहेत आणि यावेळची विधानसभा निवडणूक त्यांच्यासाठी स्पेशल आहे। स्पेशल अशासाठी आहे की कारण त्यांचा मुलगा एका मतदारसंघातून उभा आहे, संतोष दानवे, आणि दुसऱ्या मतदारसंघातून त्यांची मुलगीसुद्धा विधानसभेच्या रिंगणात आहे। जालन्यामध्ये काय परिस्थिती आणि राज्यभरात एकूणच भाजपचं कसं वातावरण आहे या सगळ्याबद्दल आपल्याला गप्पा मारायच्यात। माझ्यासोबत ते आता इथून मुंबईच्या नरिमन पॉईंटमधून आम्ही वरळीच्या त्यांच्या घराच्या दिशेने चाललो आहे आणि या सगळ्या प्रवासादरम्यान मी त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहे की ही निवडणूक त्यांना कशी वाटते। रावसाहेब दानवेजी, आपलं स्वागत आहे या सरकारी कार्यक्रमात। या तर आता रावसाहेब दानवेंशी मी गप्पा सुरू करणार आहे। आम्ही आता निघालो आहोत वरळीच्या दिशेने। रावसाहेब दानवेजी, मला गाडी बरी येते चालवता तुम्ही तसं? यस। दानवे साहेब, तुम्ही हा संपूर्ण राजकीय पट या निवडणुकीचा कसा पाहताय? म्हणजे भाजपसाठी एक काळ असा होता की भाजप चहुदिशांनी पसरत होती, भाजपला स्काय इज द लिमिट असा जो एक वाक्प्रचार आहे तो लागू पडत होता, पण आता या निवडणुकीत कुठेतरी भाजप बॅकफूटवर गेल्याचं दिसतंय। काय कारण वाटतात भाजप एवढा बॅकफूटवर का गेलाय? हे बघा, भाजप बॅकफूटवर मुळीच नाही। लोकसभेच्या निवडणुका झाल्या, या निवडणुकीमध्ये अपेक्षित असं यश मिळालं नाही। तो जनादेश होता, तो आम्ही मान्य केला, परंतु लोकसभेमध्ये जे आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही त्या कारणानं एक अशा प्रकारचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न विरोधक करतायत की आता भाजप बॅकफूटवर गेलाय। परंतु मधला जो काळ गेला त्या काळामध्ये अमित भाई पासून तर देवेंद्र फडणवीस, बावनकुळे आणि आमच्या पक्षामध्ये जे पहिल्या फळीचे आणि दुसऱ्या फळीचे कार्यकर्ते त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला। अमित भाईच्या नागपूरला सभा झाल्या, त्यासोबत आम्ही होतो, संभाजीनगरला झाली, नाशिकला झाली आणि कोल्हापूरला झाली। थोडक्यामध्ये कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई यामध्ये पूर्णपणानं वातावरण ढळून निघालं आणि कार्यकर्त्यामध्ये एक जान फुकल्या गेली आणि कार्यकर्त्याला आम्ही हिंमत दिली की लोकसभेत पराभव झाला याचा अर्थ असा नाही की आता विधानसभेत होईल। आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी पराभव पाहण्याची काही पहिली वेळ नाही आहे। पराभव पाहत पाहत आम्ही यशाकडे आलो आणि ज्या पक्षाचे 2 खासदार निवडून आले होते त्या पक्षानं 302 खासदार निवडून आणले आणि आजही 240 वर आम्ही आहे। त्यामुळं अशा प्रकारचं वातावरण आता नाही आहे, कारण लोकसभा आणि विधानसभेचं जे काही अधिवेशन झाले त्या अधिवेशनामध्ये जे काही जनतेच्या हिताचे निर्णय आमच्या सरकारने घेतले दोन्ही, त्याच्यावरून लोकांमध्ये एक प्रकारचं वातावरण लोकसभेचं होतं, त्यापेक्षा एक वेगळं वातावरण तयार झालेलं आहे। तर भाजपला लोकांना पुन्हा एकदा असं वाटतंय आता की नाही, भाजपच लोक उपयोगी निर्णय घेऊ शकतं। भाजपच्या निर्णयामुळं आमच्या शेतीमध्ये गुंतवणूक होऊ राहिली, आमच्या संसारामध्ये ज्या गोष्टी व्यावहारिक आहे की ज्याची नितांत गरज आहे त्या गोष्टी आम्हाला उत्पन्नातून घ्यावं लागत होत्या, त्या सहजासहजी सरकार आता उपलब्ध करून देऊ राहिलं। उदाहरणार्थ, आम्हाला जर इलेक्ट्रिक मोटर घ्यायची असेल तर जुन्या काळात कापूस, ज्वारी, बाजरी, मक्का वगैरे कॅश क्रॉप आहेत, ही विकून आम्हाला मोटर घ्यावं लागायची। आता सरकार आम्हाला 90% सबसिडीवर सोलार मोटर पंप देणार आहेत, मागेल त्याला शेततळं देणार आहेत, मागेल त्याला मोटर देणार आहेत आणि कुटुंबामध्ये घर चांगलं चालावं म्हणून प्रत्येक महिलेला, घरातल्या 2 महिलेला 1,500 रुपये महिना सरकार देणार आहे। हिशोब लावा की महिलेला 1,500 रुपये म्हणजे 18,000 रुपये वर्षाला आणि पुरुषाला मोदीजी 12,000 रुपये देतात कृषी शेतीवाल्याला, म्हणजे 12 आणि 18 30,000 रुपये म्हणजे 2,500 रुपये महिना सरकारच्या वतीनं
कुटुंबाला आपलं घर चालवण्यासाठी दिला जातो. त्यामुळे ते वातावरण आता नाही आहे, बिलकुल नाही आहे. बरं, भाजपची तर परिस्थिती ही तुम्ही पूर्ण सांगितलीत, पण लोकसभेला तुमचं काय चुकलं? कसं काय? म्हणजे आम्ही तर म्हणत होतो की रावसाहेब दानवे डबल हॅट्रिक नक्की करणार, कारण मी स्वतः तुमच्या मतदारसंघात गोपीनाथ मुंडेंसोबत आलेलो आहे. त्यावेळेला जे वातावरण मी तुमच्याबद्दलचं बघितलं, तुमच्याबद्दलची एक आपुलकी बघितली. असं काय चुकलं की यावेळेला जालनाकरांनी साथ नाही दिली? असं आहे, ह्या निवडणुका विकासावर नाही गेल्या. निवडणुकीच्या पूर्वी एका लेवलला निवडणुका होत्या, आणि जसजशी निवडणूक जवळ आली तसतसं वातावरणामध्ये एक निगेटिव्ह मेसेज देण्याचं काम सर्व विरोधी पक्षांनी मिळून एकत्र केलंय, आणि एकदम राजकीय परिस्थिती बदलली, वातावरण दूषित करून टाकलं, आणि त्याचा परिणाम एक सामान्य मतदारावर झाला. असं नाहीये की मला मतं कमी पडले, पण जो काही आमचा मूळ मतदार होता त्यांनी आम्हाला मतदान केलं, पण वातावरणाचा परिणाम, बदललेली राजकीय परिस्थिती याचा परिणाम माझ्या निवडणुकीत झाला. हे बघा, मी 6,000 कोटी रुपयाचे रस्ते माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये केले. मी माझ्या मतदारसंघामध्ये 970 कोटी रुपये मनमाड टू नांदेड रेल्वे दुहेरीकरणाला दिले. इलेक्ट्रिफिकेशन नव्हतं, डिझेलवर रेल्वे चालायची, तर 850 कोटी रुपये आम्ही खर्च केले. निजाम काळातले संभाजीनगरचं रेल्वे स्टेशन होतं पत्र्याचं, आम्ही काढून फेकलं, 300 कोटीचं रेल्वे स्टेशन दिलंय. जालन्याला पत्र्याचं रेल्वे स्टेशन होतं, 200 कोटी रुपयाचं रेल्वे स्टेशन दिलं. आणि माझ्या राजकीय आयुष्यात सगळ्यात मोठं काम जर माझ्याकडून काय झालं असेल तर जालना टू जळगाव रेल्वे मार्ग 7,106 कोटी रुपयाचा आम्ही मंजूर केला. बिघडलं कुठं? मग बिघडलं काय झालंय की निवडणुकीच्या काळामध्ये नेरेटिव्ह पसरण्याचं काम या लोकांनी केलं की यांचे 400 जर खासदार निवडून आले तर हे संविधान बदलतील. अरे, कोणी जन्माला नाही आला की जो संविधान बदलीन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, 72 वेळेस काँग्रेसनं संविधान बदललंय, त्यांच्यावर कोणी काही बोलत नाही ते. आणि बाबासाहेबाचा पुळका यांना आत्ताच आला, पण बाबासाहेब जेव्हा पोटनिवडणुकीला उभे राहिले भंडाऱ्याच्या, तर पोटनिवडणुकीला कधीही देशाचा प्रधानमंत्री प्रचारला येत नाही. पंडित नेहरू प्रचारला आले, बाबासाहेबाचा पराभव केला. बाबासाहेब दादर मधून निवडणुकीला उभे राहिले, म्हणजे संविधानाबद्दलचं यांचं प्रेम तुम्हाला खोटं वाटतं? हा, काँग्रेसने उमेदवार दिला बाबासाहेबाच्या विरोधात आणि बाबासाहेबाचा पराभव केला. ज्या बाबासाहेबाबद्दल आता हे प्रेम व्यक्त करतात, त्या बाबासाहेबाला 2 वेळेस पार्लमेंटमध्ये जाण्यापासून रोखलं कोणा तरी काँग्रेसनं रोखलं. पण आता बाबासाहेब नसताना बाबासाहेबाच्या अनुयायीची मतं लागतात म्हणून बाबासाहेब करतात. हे खरं तर आमची पार्टी ही संविधानाचा एक दिवस चर्चा पार्लमेंटमध्ये घेऊन आणली. मोदीजीची जेव्हा नेतेपदी निवड केली आम्ही लोकसभेमध्ये, तर सगळ्यात पहिलं काम जर काय केलं असेल मोदींना तर संविधानाची पूजा केली. भारतीय जनता पार्टी संविधान बदलण्याच्या बिलकुल मनस्थितीत नाही, आमच्या प्रधानमंत्र्यांनी सुद्धा सांगितलंय. पण नेरेटिव्ह पसरल्यामुळे वातावरण खराब झालं, त्याचा फटका मला बसला. पण आता लोकांच्या लक्षात आलं की हे वातावरण जे झालं त्याचा परिणाम आता विकासावर होईल. त्यामुळे अनेक लोक बोलतात, पण आता वेळ निघून गेलेली आहे. पण हे झालं तुमचं पूर्ण असं मोठ्या स्तरावरचं चित्र. पण असं म्हटलं जातं की तिथे तुम्हाला जरांगे फॅक्टरचा मोठा फटका बसला. तुमचं जे नाशिकमधलं वक्तव्य होतं की जरांगेंच्या तोंडाला तुतारीचा वास येतो, हा फटका तुम्हाला बसला? हे बघा, मी काही त्यांच्या विरोधात कधीच बोललो नाही. हे बोलणं म्हणजेच जरांग्याच्या विरोधातलं नाही आहे. माझं हे बोलणं तुतारीवाल्यांच्यासाठी होतं की बाबा, तुतारीवाल्यांनी त्यांना काही त्यांच्याबद्दलचे वक्तव्य करतात, त्यांच्या तोंडून काही काढण्याचा प्रयत्न करतात आणि भाजपचाच पराभव करा असं तुतारीवाले म्हणतात. आणि त्यामुळं तो एक शब्द हा काही विरोधातला शब्द नाही आहे. पण आता एक समजून घ्या की ज्याला कोणाला अशा प्रकारचे गैरसमज पसरवायचे ते पसरवतात. मी नाशिकमध्ये बोललो याचा अर्थ काही ते बोलणं काही त्यांच्या विरोधातलं बोलणं असं नाही की मी मराठा आहे. गेले अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलं, आमचे त्यांचे संबंध आहेत, माझ्याजवळ त्यांचे आताही फोटो आम्ही एकत्र असल्याचे. पण आता तर त्यांच्या घरी जाऊन आलेलो आहे मी, ते माझ्या घरी आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलण्याचं, आणि समाज ज्या माणसापाठीमागे एवढा धावतो त्या माणसाबद्दल असं कोणी बोलणार नाही की त्यांना डोळ्यापुढे ठेवून बोललो. मी बोललो ते तुतारीवाल्याला डोळ्यापुढे ठेवून बोललो, मी जरांगेला तोंडापुढे ठेवून नाही बोललो. पण आता तर जरांगेंनी 2 उमेदवार, म्हणजे कन्नडमध्ये तुमची मुलगी जिथे उभी आहे तिथे सुद्धा त्यांनी उमेदवार दिलेला आहे, मनोज पवार नावाचा, आणि भोकरदनमध्ये संतोष दानवेंच्या विरोधात, तुमच्या चिरंजीवाच्या विरोधात सुद्धा
उमेदवार आहेत आणि हे उमेदवार ते आहेत की ज्यांनी एकेकाळी तुमची साथ दिलेली आहे. देशमुख आहेत. हे बघा, ते देशमुख आहे का पाटील आहे, SC आहे का ST आहे, प्रश्न एकटे जरंगे आमच्या विरोधात उमेदवार देते की नाही अजून माहीत नाही. पण त्यांनाच काय म्हणता, आमच्या विरुद्ध राष्ट्रवादी बी आहे, आमच्या विरुद्ध काँग्रेस बी आहे, आमच्या विरुद्ध शिवसेना बी आहे. त्यांच्यावर फोकस करा ना, त्यांच्या आणि आमच्या कामाची तुलना करा ना. निवडणुकीमध्ये उमेदवार ज्याला जेव दिला तर मतदारांनी दोघांच्या कामाचा, त्यांच्या कालावधीची तुलना केली. माझ्या मुलाच्या विरुद्ध चंद्रकांत दानवे आहे. मी काल जाहीर सभा घेतली. माझ्या मुलांनी सांगितलं की त्यांना आणि मला एका स्टेजवर बोलवा, त्यांच्या 10 वर्षाच्या कामाचा हिशोब घ्या, माझ्या 10 वर्षाच्या, त्यांच्या 12.5 वर्षाच्या कामाचा हिशोब घ्या, माझ्या 10 वर्षाच्या कामाचा हिशोब घ्या, आणि जो कोणी कमी भरल त्याला पनिशमेंट करावं मतदारांनी. खरं म्हणजे लोक मतदान करतात, लोकांना निवडून देतात, पण हिशोब घेतला पाहिजे निवडून दिलेल्या लोकांकडून. पण तसं जर झालं तर डिपॉझिट जातील त्यांचे. पण मराठा फॅक्टर स्ट्रॉंग आहे म्हणतात तिथे मराठवाड्यामध्ये. स्वतः अमित शहानी हे कबूल केलंय. ते मराठा आहे ना, आम्ही कोण आहे? तुम्ही मराठा फॅक्टर नाही, मराठा फॅक्टर स्ट्रॉंग आहे. पण मराठा आम्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे. हा, हे बघा, सत्ता ही कोण्या जातीसाठी नसते, सत्ता ही सगळ्यांच्यासाठी असते. सत्तेत राहून जे निर्णय केल्या जातात त्याचा फायदा सगळ्या जाती धर्माला मिळतो. मला सांगा, मोदीजींनी 5 किलो राशन मोफत द्यायची योजना आणली, काय कोणी जातीला वंचित ठेवला? मी मोदीजींनी 12,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर टाकायला सुरुवात केली. ते काय विशिष्ट जातीला टाकणं चाललंय? आम्ही आता मागेल त्याला सोलार पंपची मोटर देऊ राहिलो, तर काय विशिष्ट जातीसाठी देऊ राहिलो? सत्ता ही कोणा जातीसाठी वापरली नाही, सत्ता ही या राज्यातल्या आणि या देशातल्या समान प्रमाणात जनतेला वाटप करण्यासाठी असते. आपण याच्यानंतर जर काही अपोजिशन पार्टीला सत्तेत यायचं असेल आणि ते जर सत्ताधाऱ्याच्या विरोधात अशा प्रकारचं विष पसरत असेल तर त्याचा विचार मतदारांनी करायचा आहे, असं आमचं मत आहे. पण दानवे साहेब, सत्तारांनी तुमच्या विरोधात काम केलं असं म्हटलं जातं लोकसभा निवडणुकीत. आता सत्तार स्वतः विधानसभेत आहेत. दानवे सत्तारांचा हिशोब चुकता करणार अशा स्वरूपाची चर्चा सुरू झाली आहे. हे बघा, मी आघाडीचा धर्म पाळणारा माणूस आहे, आणि ज्या दिवशी मी राजकारणात पाय ठेवले त्या दिवसापासून तर आतापर्यंत मी एकाच पक्षात आहे. समजलं का तुम्हाला? आणि त्यांची राजकीय पार्श्वभूमी जर पाहिली तर आतापर्यंत कधी अपक्ष, कधी काँग्रेस, कधी शिवसेना, अशा प्रकारचा त्यांचा प्रवास आहे. त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला जागाच नाही आहे. ती जागा शिवसेनेला सुटलेली आहे, आणि त्याच्यामुळं काही पथ्य पाळण्याची आमच्या पक्षाची पद्धत आहे. त्यामुळे मी तिथं जाऊन त्यांच्याविरुद्ध प्रचार करील किंवा एखाद्या दुसऱ्या माणसाविरुद्ध प्रचार केला अशी स्थिती नाही आहे. कारण त्यांनी काही माझा पराभव केला असं ते म्हणतात, ते चुकीचं आहे. कारण त्यांच्या शिल्लोडमध्ये जेवढे मतं मला कमी पडले तेवढ्या मतानं जर माझा पराभव झाला असता तर मी म्हणलो असतो माझा पराभव त्यांच्यामुळे झाला. पण मला एकूणच साऱ्या मतदारसंघामध्ये काही ठिकाणी मतं कमी पडलेत ना. मला सांगा, मला पैठणमध्ये मतं कमी पडले, फुलंब्रीत पडले, बदनापूरमध्ये बी मतं पडले. मग इथं काय त्यांचा प्रभाव आहे का या मतदारसंघामध्ये? त्यांचा एका विशिष्ट वर्गामध्ये प्रभाव आहे, आणि त्या वर्गाचे मतं कन्सल्टेट झाले एका ठिकाणी, त्याचा हा परिणाम आहे, बाकी नाही काही. पण दुसरं असंही म्हटलं जातं की भाऊसाहेब देशमुख जर सक्रिय नसते तर तिथं तुमचा पराभव होऊ शकला नसता. भाऊसाहेब देशमुख कोण आणले तर? नाही, देशमुख जे तुमचे जरांगेंच्या तिकिटावर आता उभे आहेत भोकरदनमध्ये. असं कोणी उभं राहीन, कोणात आमच्या तालुक्यात अशी कोणी एका माणसात ताकद नाही की तो आमचा पराभव करू शकतो. हा वातावरणाचा परिणाम. कोणी एक माणसामागे 5,000 मतं नाही आहेत, कोणाला येऊ द्या तुम्ही. आता मतं एका माणसामागं राहण्याचे दिवस संपले. मतं पक्ष अधिक तो थोडे असं मिळून ते मतं असतात. त्यांना म्हणा माझ्या विरुद्ध वरवून पहा बरं जर काय हालत होत आहेत त्याशी. एक नगरपालिकेला पराभूत झालेल्या माणसाच्या बद्दल बोलताय तुम्ही मला. या नगरपालिकेला भोकरदनच्या माझ्या कार्यकर्त्यांना पाडले नगरपालिकेच्या देशमुख बद्दल तुम्ही मला बोलता त्याला, आणि तो मला आता पाडू शकतो इतके कमकुवत नाहीये भोकरदनचे मतदार. त्यांनी जर मतं खाल्ली, दोन्हीकडे जर जरांगेंच्या उमेदवारांनी मतं खाल्ली, रिंगणात राहिले. अरे राजा हो,
प्रश्न आहे आमच्या विरुद्ध कोण उभं राहतं हम्म. ही चिंता केल्याच्या नंतर जर आम्ही उभे राहत असेल हम्म. तर आमचा कमकुवतपणा हम्म. आहे त्याच्यासह नसतील त्याच्याशिवाय येईल त्याच्यासोबत फाईट करण्याची आमची ताकद आहे. ताईंच्या मतदारसंघात वेगळा हे आहे, म्हणजे पक्षीय संघर्ष तर आहेच, पण एक कौटुंबिक संघर्ष सुद्धा आहे. हे बघा, या देशामध्ये जर तुम्ही नजर टाकली तर अशा घटना काही इथंच आहे असं नाही आहे. बरोबर. त्या विषयात आम्ही बोलू इच्छित नाही. कौटुंबिक विषयात हम्म. जे आमच्या नशिबात होतं ते नशीब आम्ही भोगतोय. आता त्याच्यात आम्हाला पुन्हा शिरायचं नाही आहे. पण ताईचा जर विचार केला तर राजकीय पार्श्वभूमी तिच्या पाठीमागं, हम्म. तिचे सासरे, तिची सासू, तिचे पती हे सगळे आमदार राहिलेत. हम्म. तिचे वडील, तिचे भाऊ आमदार राहिलेत. बरोबर. आणि ती मूळ शिवसैनिक आहे. हम्म. ती धनुष्यबाणावर जिल्हा परिषदेची मेंबर राहिलेली आहे. हम्म. ही गोष्ट कदाचित बऱ्याच लोकांना माहीत नसेल. बरोबर. फक्त शिवसेना फुटल्याच्या नंतर त्यांनी कोणाच्या बाजूने जायचं ही भूमिका घेतली नव्हती. हम्म. आणि आत्ता इलेक्शन आलेत, 2.5 वर्षाचा कालावधी बघितला हम्म. की या दोन्ही सरकारमधला काय फरक आहे हम्म. आणि त्यांनी त्यांच्या मनानं घेतलेला तो निर्णय आहे. हम्म. ना तर मी तिकीट मागायला गेलो, ना तर मी फॉर्म भरायला गेलो. हम्म. आणि मी राज्याच्या राजकारणात महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचा या राज्याचा निवडणूक प्रमुख आहे. हम्म. आत्ता काल फॉर्म भरणं संपले, मी आज मुंबईत आहे. हम्म. माझ्या मागे राज्याचे कामं आहेत. हम्म. अनेक उमेदवारांनी आमच्या नाराज्या दूर करायच्या आहेत. हम्म. अनेक उमेदवारांच्या प्रचार यंत्रणा कशा उभ्या करायच्या आहेत. रात्री 12-1 वाजेपर्यंत आमची बैठक चालली. हम्म. आणि त्याच्यामुळे त्यांचं स्वतःचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये त्यांचा प्रभाव आहे. हम्म. आणि जो काही निकाल देतील लोक तो मान्य करावं लागेल बरोबर. तिला पण. त्यामुळं असं नाही आहे की त्यांच्यात काय मी जाऊन हस्तक्षेप करणारे वगैरे काय त्यांचे कार्यकर्ते मजबूत आहेत. दोन्हीकडे तुमच्या जवळचे दोन्ही म्हणजे मुलगा आणि मुलगी उभी आहेत, पण तुमचं आता प्रचाराचं नियोजन कसं असणार आहे? दोन्हीकडे मतदारसंघात राहणार आहात की राज्यभर फिरणार आहात? जवळपास माझे दौरे राज्यभर लागलेले आहेत. माझ्या मतदारसंघात म्हणजे भोकरदनमध्ये काल मी एक जाहीर सभा घेतली. अजून 1-2 सभा माझ्या होतील. बाकी मी पूर्णपणानं महाराष्ट्रभर प्रचार करणारे, माझे उमेदवार निवडून आणण्यासाठी कोशिश करणारे, पक्षानं माझ्यावर जबाबदारी दिली आहे. मी पूर्णपणानं पूर्ण क्षमतेनं ती जबाबदारी पार पाडणार. दानवेसाहेब, लाडकी बहीण योजनेचं सध्या सगळीकडे कौतुक सुरू आहे. लाडकी बहीण योजनेचं श्रेय मिळवण्यासाठी सत्ताधाऱ्यांमध्ये पण धडपड आहे. म्हणजे एकीकडे अजित पवार आम्ही बघतोय, त्यांनी पूर्ण कॅम्पेन गुलाबी रंगाचं सुरू केलेलं आहे. मुख्यमंत्री त्यात हिरिरीने उतरलेत. भाजप मात्र त्या योजनेचं क्रेडिट घेण्यासाठी तितका उत्सुक दिसत नाही. कारण काय? हे बघा, ही सरकारची योजना आहे आणि यांनी केलेला निर्णय हा सामूहिक आहे. हा ना तर मुख्यमंत्र्याचा आहे ना तर उपमुख्यमंत्र्याचा आहे. हा भारतीय जनता पार्टी आणि आमच्या मित्र पक्षाचा मिळून निर्णय आहे. हे कोणी एकट्याला श्रेय घ्यायचं काय कारण आहे? तुम्ही लोक जे चित्र उभं करता, कारण तुम्हाला हे केल्याशिवाय तुमचे चॅनलच चालत बरं, नाही. आम्हालाच दोष. दुसऱ्याला समजून घ्या. अहो, तुम्ही एका बाजूला आम्ही हे श्रेय घेणं म्हणजे काय, तर आमच्या भाषणातून ही योजना आम्ही आणला असं म्हणणं, हे कोणाचीच चूक नाही याच्यामध्ये. पण दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोगाकडे जाऊन पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे साहेब आणि राष्ट्रवादीचे नेते, काँग्रेसचे नेते, हे काय ह्या दिवाळीचा जो काही त्यांचा शेवटचा 1,500 रुपयाचा हप्ता टाकायचा होता, टाकू नका असं सांगितलं निवडणूक आयोगाला. नागपूरच्या कोर्टात गेले. हे काँग्रेसवाले आहेत, राष्ट्रवादीवाले आहेत, ते तर म्हणतात आणि शिवसेनेवाले आहेत. ते म्हणतात हीच योजना आम्ही चांगल्या रीतीने अंमलबजावणी करू. अरे आता तर एका बाजूला म्हणते तुमच्या तिजोरीत पैसे नाही, तुम्ही योजना कशी चालवणार? आमचं उत्तर आहे त्याला की तुमचे राहुल गांधी निवडून म्हणे आम्ही 8,000 रुपये देऊ, खटाखट खटाखट खटाखट. ती कुठून देणार होते? 8,000 देते तेव्हा तिजोरीत पैसा होता का? आणि हीच योजना त्यांनी कर्नाटकात लागू केली होती, बंद करून टाकली त्यांनी. हीच राजस्थानमध्ये होती, बंद करून टाकली त्यांचं सरकार असताना. हीच योजना हिमाचलमध्ये होती, बंद करून टाकली. आम्ही खात्री देतो, आम्ही वचन देतो की ही योजना आमचं सरकार आल्याच्या बाद बी चालू राहील. आत्ता तर 1.5 देतो, 2 दिल्याशिवाय राहणार नाही. आता एक असं म्हटलं जात आहे की महायुती थोडीशी अडचणीत होती, पण या योजनेने महायुतीला हात दिलेला आहे आणि आता महायुतीची परिस्थिती बऱ्यापैकी सुधारलेली आहे. तुम्हाला काय वाटतं, महायुतीचा काय आकडा असेल? भाजप किती जिंकणार? महायुती कधीच अडचणीत नव्हती. जो मुख्यमंत्री 2.5 वर्ष होता त्या मुख्यमंत्र्यांना फक्त एकदा पायरी चढली मुख्यमंत्री, त्यांची लोकप्रियता असू कशी शकते?
या राज्यातले मतदार इतके भोळे नाही आहेत, कोणी समजूगी नाही आहेत. हा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. आमच्या डोळ्यापुढे ती चित्र दिसतात आता. न्याय निर्णय करणारी मतदार राजा या राज्यामध्ये जागृत आहे. आणि त्या आपली बहिणा या योजनेमुळंच नाही तर मी ज्या काही योजना तुम्हाला सांगितल्यात त्या साऱ्या योजना ह्या जनतेच्या हिताच्या योजना असल्यामुळे बदललेलं वातावरण आहे. आणि महिला वर्गात तर विशेष आनंद आहे की ज्या बिचारी गरीब महिलेला आपला घरातला संसार चालवण्यासाठी दुसऱ्याकडे हात पसरावा लागत होते, तिला स्वतःच्या तिजोरीमध्ये स्वतःच्या खात्यावर 1,500 रुपये यायला लागले. हा वातावरणाचा बदल आहेच. आणि त्यामुळं आमचे 180 ते 185 सीट या विधानसभेत महायुतीचे निवडून आल्याशिवाय राहत नाही. आता मुख्यमंत्री पदाचा प्रश्न की मुख्यमंत्री कोण? मग समजा 185 तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आल्या निवडून, तर भाजप मुख्यमंत्री पदावर आमचा मुख्यमंत्री कोणाची चिंता आमच्यापेक्षा परिसरात जास्त पडली. करावी लागते. कारण मान्य आहे ना, आम्ही कुठं तुम्हाला नाव ठेवतो. चांगली गोष्ट आहे आमच्यासाठी की तुमचा मुख्यमंत्री कोण. हे बघा, आम्ही मध्य प्रदेशची निवडणुका लढलो, आम्ही कोणी उमेदवार जाहीर नाही केला मुख्यमंत्री पदाचा. राजस्थान लढलो, त्याच्यानंतर छत्तीसगड लढलो. आता मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आमच्या पुढं नाही तर आमच्या पुढं पार्टी निवडून आणणं हा आमचा मुद्दा आहे. आणि ज्या टायमाला आमचा पक्ष आणि आमची NDA निवडून येईल तेव्हा आमचं नेतृत्व सर्व विरोधी पक्ष जे सगळे आमचे मित्र पक्ष आहेत त्यांना सोबत घेऊन आमचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवतील. तो आमचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार. पण शिंदेंना मुख्यमंत्रीपद परत दिलं जाईल अशा स्वरूपाची एक सुरुवातीला चर्चा होती, पण आता असं म्हटलं जातं की भाजप आता मुख्यमंत्रीपद सोडणार नाही. 5 वर्ष सगळ्यात मोठा पक्ष असून सुद्धा भाजपला विरोधी बाकावर अर्धा कार्यकाळ काढावा लागला आणि अर्ध्या कार्यकाळात मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. यावेळेला भाजप सोडणार नाही. या विषयावर आमच्या पक्षात कुठलीही आतापर्यंत चर्चा झाली नाही. रावसाहेब दानवे, तुमच्याशी बोलून खरंच बरं वाटलं. तर असे हे रावसाहेब दानवे आपल्या आपबीतीतून सुद्धा व्यंग शोधणारे आणि त्यांचा हा जो स्वभाव आहे तो त्यांना कार्यकर्त्यांच्या जवळ घेऊन जातो. जवळपास 5 दशकं ते या राजकारणात आहेत आणि त्यांच्या या स्वभावामुळे त्यांनी माणसं जोडलेली आहेत आणि ही माणसं या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पुढच्या पिढीला जोरदार विजयी करतील अशी आपण शुभेच्छा देऊया. दानवे साहेब, आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद आणि थँक्यू. तुमच्या दोन्ही मुलांना चांगलं यश मिळो ही आमची शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सर.